मराठमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। शासनाने ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा, तसेच सरसकट नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वडूज येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून कांदेफेक आंदोलन करण्यात आले। यावेळी अतिवृष्टीमुळे खराब झालेले कांदा घेवडा पिके थेट खटाव प्रशासनाच्या दारात टाकण्यात आली। शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी तालुका प्रमुख शहाजीराजे कोळसे, उपतालुका प्रमुख संतोषभाऊ दुबळे, बाबासाहेब भोसले, सुशांत पालेकर, अमीन आगा, महिला आघाडीच्या सौ अनिता काळे, नंदकुमार राऊत, यशवंत जाधव, आनंदराव खाडगे, मुकुटराव कदम, अविनाश पवार, अजय देवकर, हनुमंत देवकर, संभाजी सोनवले, चंद्रकांत फाळके, पप्पू करमारे, मधुकर मोहिते, अजय दुबळे आदी प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते। यावेळी बोलताना प्रताप जाधव म्हणाले, महाराष्ट्रात पावसाने एवढा धुमाकूळ घातला असताना निष्क्रिय सरकार झोपलेलं आहे। या निष्क्रिय सरकारचे घोंगडे पूर्ण ओले झाले आहे। आमची मागणी आहे की संपूर्ण कर्जमाफी करावी। आज महाराष्ट्रातील भयानक परिस्थिती बघितली असता सरकार अत्यंत उदासीने सध्या आंदोलनाची महाराष्ट्रात सुरुवात खटाव तालुक्यातून केली आहे। हळूहळू हे आंदोलन जिल्ह्यात होईल, नंतर राज्यभर आम्ही हे आंदोलन करणार आहोत। आज खटाव तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी प्रताप जाधव हे आपल्या निष्ठावंत शिवसैनिकांना घेऊन खटाव तहसील कार्यालयात दाखल झाले। आंदोलनाची प्रशासनाला पूर्व सूचना असताना तहसीलदार बाई माने जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याबद्दल श्री जाधव आणि इतर शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गहाळ प्रशासनाचा जाहीर निषेध केला। ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। निष्क्रिय सरकारचा धिक्कार असो, निष्क्रिय सरकारचा धिक्कार असो, निष्क्रिय सरकारचा धिक्कार असो, निष्क्रिय सरकारचा धिक्कार असो। उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रात पावसाने घातला धुमाकूळ आणि या निष्क्रिय सरकारचं घोंगडं पूर्ण ओलं झालेलं आहे। शेतकऱ्याच्या पूर्ण बिगर हिताचं सर्व कार्य चालू आहे। महाराष्ट्रात एवढं पावसानं धुमाकूळ घातला असताना सुद्धा निष्क्रिय सरकार पूर्ण झोपलेलं आहे। आता आमची एवढीच मागणी आहे, संपूर्ण कर्जमाफी करावी व ओला दुष्काळ या सरकारने निष्क्रिय सरकारने जाहीर करावा। आता शेतकऱ्याची भीषण अवस्था आणि एकंदरीत सर्व जर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर सरकार या विषयावर उदासीन आहे। या निषेधार्थ आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही महाराष्ट्रात प्रथम पहिला इथं मोर्चा काढला। त्याच पद्धतीनं अख्ख्या जिल्ह्यात हे आंदोलन उभारू। येणाऱ्या काळात पक्षाचे संपर्क करून आदरणीय बानुगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कलेक्टर ऑफिसला मोठं आंदोलन आम्ही उभारणार। त्याची झलक म्हणून आज आम्ही या खटाव तालुक्याच्या दुष्काळाचा भाग म्हणून आम्ही इथं ओला दुष्काळ जाहीर करावा व कर्जमाफी करावी ही मागणी घेऊन तहसीलदारांच्याकडे आलो आहे। तहसील यंत्रणा व इथलं प्रशासकीय यंत्रणा केवढी गहाळ आहे यावरून दिसतं की आज तहसीलदार बी इथं उपस्थित नाही। शेतकऱ्यांचं म्हणणं, शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आलेलो आहे। याच्या अगोदर यांना पूर्ण कल्पना दिली आहे, पण प्रशासन किती गहाळ आहे आणि किती बेजबाबदार आहे हे दिसतंय। आज तहसीलदार व त्यांची कुठलीही टीम इथं उपस्थित नाही, त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा झालाच पाहिजे। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे आवाज दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। अरे शिवसेना जिंदाबाद, अरे शिवसेना जिंदाबाद। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। अरे कोण मत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण मत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही।
प्रतिनिधी सचिन गुरव, आकाश यादव, वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।